दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। जे काही इलेक्शन मध्ये जे आमचे अनालिसिस आहे, जे इलेक्शन मध्ये न्यूसेन्स क्रिएटर्स असू शकतात, किमान अँटी सोशल एलिमेंट्स असणारे असे 995 जवळपास 1000 लोकांवर 107 ची कारवाई, प्रतिबंधक कठोर कारवाई ऍडिशनल एसपी ऑफिस द्वारा, म्हणजे जे आता नवीन प्रतिबंधक सेल स्थापन झालेला आहे आणि नवीन BNSS जे कायदा त्याच्यामध्ये ऍडिशनल एसपी ला सुद्धा पॉवर आहे प्रतिबंधक कारवाईचा, तर या अनुषंगाने त्यांच्याकडून कारवाई झालेली आहे। तसेच 2 लोकांवर 55 प्रमाणे कारवाई, 25 लोकांवर 56 प्रमाणे कारवाई, म्हणजे 27 लोक तडीपार सुद्धा झालेले आहे। 3 लोकांवर MPDA म्हणजे 3 लोक जेरबंद झालेले आहे। अशी कारवाई प्रतिबंधक कारवाईमध्ये झालेली आहे। बंदोबस्तच्या अनुषंगाने आता हे पूर्ण बंदोबस्तमध्ये आम्हाला DG ऑफिस कडून पण बंदोबस्त प्राप्त झालेला आहे। तर एकंदरीत 1 SP, 1 ऍडिशनल SP, 4 SDPO, 116 अधिकारी, 2300 अंमलदार, 600 होमगार्ड्स आणि 1 SRPF कंपनी हे पूर्णपणे बंदोबस्तमध्ये तैनात असणार आहे। प्रत्येक पोलीस स्टेशन लोकेशन, प्रत्येक बूथ, प्रत्येक इमारत, 100 मीटर, 200 मीटर फिक्स पॉइंट्स हे सर्व आमच्या बंदोबस्तमध्ये कव्हर्ड असणार आहे। याच्यामध्ये काही ठिकाणी आमचे म्हणजे जे स्टेट इलेक्शन कमिशनची जे गाईडलाईन्स आहे, ज्याच्यामध्ये संवेदनशील बूथचा फिल्टर आहे, तर त्यांची गाईडलाईन मध्ये असं काही संवेदनशील बूथ नाहीये। तरी सुद्धा आमच्या जे अकोला जिल्हा पोलीसचा अनालिसिस आहे मागच्या इलेक्शनचा, किमान मागच्या 10 वर्षाच्या, त्या अनुषंगाने किमान मिश्र व्यवस्था असू शकणार, किमान तिथे काही अगोदरचे काही गुन्हे असणार, तर असं बघून आमच्या अनालिसिस प्रमाणे कमीत कमी 124 आमचे संवेदनशील बूथ आहे, जिथे आम्ही एक्स्ट्रा बंदोबस्त तैनात करणार आहे, जेणेकरून भयभीत वातावरण मध्ये लोक आपलं मतदान करू शकणार। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते, बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।